बावनकुळे साहेब, मला वाटते येणाऱ्या काही दिवसामध्ये बकरी ईद आहे. जेवढे हिंदू संघटना इथे काम करतात आहे, बरेचसे लोक बरेचसे मुलं त्या गोष्टींवर काम करत आहेत. बकरी ईद साजरी करतात, पण प्रत्येक घराच्या मागे जर त्या पाकिस्तानमध्ये आपण पाहिलं ते प्रत्येक घराच्या मागे नालीचे काठावर बांधलेला गायचा वासरू असते. माझी विनंती नाही आहे गाजी मिनिस्टर की या जिल्ह्यामध्ये आपण असताना एकही गायचा वासरू कटला नाही पाहिजे बकरी ईदच्या दिवशी. एवढीच मी आपल्याला विनंती करेन, कारण जिथे आम्ही म्हणतो की गाय हमारी माता है और उस माता को कटते हुए काही कार्यकर्ता त्या दिवशी माझ्याकडे आले, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते की बकरी ईद साजरी करत असताना गायांच्या वासरूचं गळा कसा कापण्यात येते आणि हे सगळे डायजेस्ट करणारे कोण आहे. तर मी आपल्याला विनंती करेन, नितीन दादा आपल्याला सुद्धा, आपण शहराचे अध्यक्ष आहे, आपणही त्या मुलांना सपोर्ट करून जिथे जिथे अशी प्रॉब्लेम आली आपणही बोला, आम्ही बोलू. आणि आमचे बावनकुळे साहेबांनी जर आदेश दिले की एकही गायच्या वासरूला कानावर जर नंबरिंग शिवाय एकही गायचं वासरू कापण्यात आलं त्याच्यावर कारवाई आपण करायला, जर एवढेच आदेश दिले तर मला वाटते बकरी ईद मध्ये ते बकरी ईद साजरी करू शकतात, पण ते गायचे वासरू कापून त्यांची ईद साजरी नाही करू शकत. तेव्हा चालला जेव्हा काँग्रेस होती, तेव्हा चालला जेव्हा काँग्रेसचे लीडर इथे नेतृत्व करत होते. आता इथे या हिंदुस्थानचे आणि हिंदूंचे विचारावर काम करणारे लोक आहे, तर एवढी सोपी तुमची ईद जाणार नाही. त्याच्यावर आमचं लक्ष पूर्ण नाही. जिथे ते दिसलं तिथे तुमची म्हणून आणि बावनकुळे साहेबांना आमच्या जिल्ह्याचा, आमच्या मतदारसंघाचा विकास होणार